नमस्कार, आपले स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे कोरियन फ्राईड राईस। आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा फ्राईड राईस बनवणार आहे। याच्यामध्ये एकदम कमी साहित्य लागणार आहे आणि एकदम कमी वेळामध्ये हा फ्राईड राईस बनवत आहोत आपण। आणि याचं साहित्य तुम्ही बघा किती कमी साहित्य घेतलेलं आहे आपण। या कमी साहित्यामध्ये आपण हा फ्राईड राईस बनवणार आहे। इथं आपण कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, 2 अंडी घेतलेली आहेत, हा सोया सॉस आहे, ही काळी मिरी पावडर आहे आणि हे बटर आहे। इथे आपण कोरियन फ्राईड राईस बनवण्यासाठी हा शिजवलेला भात घेतलेला आहे। हा भात आता आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया। हा शिजवलेला भात आपण इथे घेतलेला आहे। आता या भातामध्ये ही जी आपण 2 अंडी घेतली होती, ही अंडी आता याच्यामध्ये फोडून टाकूया। या शिजवलेल्या भातामध्ये ही अंडी टाकून द्यायची। आता जे आपण अंडी याच्यामध्ये टाकलेली आहेत त्या शिजवलेल्या भातामध्ये, आता ते आपण मिक्स करून घेऊया। इथं काय करायचं, इथं आपण काय करतो नेहमी फ्राईड राईस बनवताना की कढईमध्ये पहिलं तेल टाकतो, पहिले अंडी शिजवून घेतो आणि नंतर त्याच्यामध्ये भात टाकतो। इथं तसं नाही आहे। इथं काय करायचं, ते आपण जो भात घेतलेला असतो त्याच्यामध्ये कच्ची अंडीच टाकायची याच्यामध्ये आणि सगळी अशी मिक्स करून घ्यायची। हेच या कोरियन राईसमधलं वेगळेपण आहे की याच्यामध्ये अंडी अशा कच्चीच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता अशा प्रकारे आपण ही अंडी या भातामध्ये मिक्स करून घेतली। आता आपण या पॅनमध्ये कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही जी आपण कांद्याची पात चिरून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून द्यायची या तेलामध्ये। 1-2 मिनिट चांगली परतायची। इथं आपण बाकीच्या कुठल्या भाज्यांचा वापर केलेला नाही, कांदा, टमाटा, हिरवी मिरची किंवा असं काही वापरलेलं नाही आपण, शिमला मिरची, फक्त इथं कांद्याची पात आपण वापरलेली आहे। या कोरियन फ्राईड राईसमध्ये फक्त ही कांद्याची पातच वापरतात, दुसऱ्या कुठल्या भाज्या वापरत नाहीत। आता आपण बघा यात ही कांद्याची पात थोडीशी परतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपण शिजवलेल्या भातामध्ये कच्ची अंडी टाकली होती, आता हा भात या पॅनमध्ये आपण टाकून देऊ। नेहमी काय करतात की अंडं शिजवून घेतात, तर इथं तसं केलेलं नाही आहे। इथं आपण कच्चं अंडं भातामध्ये टाकलेलं आहे। आता हे अंडं ह्याच्यामध्ये हा भात आणि याच्यामध्ये जे आपण अंडी टाकलेली आहे ती पूर्ण शिजेपर्यंत परतून घ्यायचं। गॅसची आच मंदच ठेवायची, फास्ट करायची नाही आणि हे अंडं पूर्ण शिजेपर्यंत आपण असं परतत राहायचं। आता बघा हे आपण जे अंडे ह्याच्यामध्ये टाकलं होतं भातामध्ये ते आता शिजलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे अंडं या भातामधलं पूर्ण शिजलं पाहिजे आणि असं वेगळं झालं पाहिजे भात आणि अंडं। हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडं बटर टाकूया। बटरमुळं या राईसला चांगली टेस्ट येते। आता हे बटर याच्यामध्ये मिक्स करूया। आता बघा हा भात पूर्ण असा मोकळा झालेला आहे, अंडं सुद्धा मोकळं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा सोया सॉस टाकूया, थोडासाच टाकायचा, मिक्स करायचा। आता आपण याच्यामध्ये ही काळी मिरी पावडर आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून देऊया। काळी मिरी पावडरमुळे या भाताला तिखटपणा येतो, कारण आपण याच्यामध्ये मिरची वापरलेली नाही किंवा रेड चिली सॉस वापरलेला नाही, त्यामुळे काळी मिरी पावडर याच्यामध्ये टाकायची। त्याच्यामुळे या भाताला थोडासा तिखटपणा येतो आणि थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता आपण हे सगळं परत मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला हा कोरियन फ्राईड राईस आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा असा फ्राईड राईस करून बघा। याच्यामध्ये जास्त पदार्थ लागत नाहीत, भाज्या लागत नाहीत किंवा असं कुठलेच असं जास्त मसाले लागत नाहीत। कमी साहित्यामध्ये हा फ्राईड राईस तयार होतो आणि मुलांना हा राईस खूप आवडेल। तुम्ही सुद्धा घरामध्ये करून बघा। अशा प्रकारे हा फ्राईड राईस तयार झालेला आहे।
ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.